तर मंडळी, हे जे तुम्ही माझ्या मागे पाहत आहात हे आहे हाँगकाँगमधील क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल, जे की एक सरकारी हॉस्पिटल आहे. काही महिन्यापूर्वी माझ्या लहान मुलीचा इथे जन्म झाला आणि इथल्या सरकारी सुविधा मी अगदी जवळून पाहिल्या. खरं तर मी एका साधारण गरीब कुटुंबातून आल्यामुळे भारतामधील याची अवस्था मला अगदी चांगलीच माहिती आहे. इथे सामान्य लोकांना किड्या मुंग्या नाही समजलं जात. प्रत्येक जण सामान्य माणसाच्या मजबुरीचा फायदा इथे घेत नाही. बेसिक सुविधा सर्वांना समान मिळायलाच हव्यात याच विचारधाराची लोक इथे आहेत. अगदी दुसऱ्या महिन्यापासून जेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला बाळ होणार आहे, तिथपासून अगदी वर्षभराची माझी लेख होईपर्यंत सगळं काही इतकं सिस्टमॅटिक होतं. एव्हरी 15 डेज फॉलोअप, एक्सरसाइज, डाईट, वॅक्सिनेशन, प्रायव्हेट रूम. लेबर रूम मध्ये असताना लिटरली 8 नर्सेस आणि 3 डॉक्टर अवेलेबल होते. फायनली 6-7 तास कंटिन्युअस प्रयत्न केल्यानंतर डिलेव्हरी नॉर्मलच झाली, किंबहुना त्यांनी केली. आणि 99% इथे नॉर्मल डिलेव्हरीवरच भर दिला जातो. आणि मुख्य म्हणजे या सर्व प्रोसेसमध्ये अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत एकही रुपया आमच्याकडून यांनी घेतला नाही. आता तुम्हाला वाटेल आम्ही भरमसाठ टॅक्स भरत असू, तसंही नाही. आमच्या दोघांचं इन्कम बऱ्यापैकी आहे, परंतु आमचं घर, बाळ आणि इतर खर्च पाहता आम्ही 0 रुपये टॅक्स भरतो. आता या उलट आपल्या इथील सरकारी हॉस्पिटल तर सोडूनच द्या, आपल्यासारखी सामान्य लोक तिथे जाऊ शकत नाहीत. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल जाणून बुजून जास्तीत जास्त सी सेक्शन, सिझरिंग डिलिव्हरी करत आहे, जस्ट बिकॉज ऑफ त्यांना जास्त पैसे कमवता येतील म्हणून. म्हणजे लहान बाळांना जन्म देणं एक बेसिक गोष्ट आहे, याचाही इतका मोठा व्यवसाय करून ठेवला आहे यांनी. 30-40 हजार कमवणारं जोडपं, त्यांना कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येत आहे आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी. प्रत्येक जण आपल्या देशात केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करत आहे. या अशा सगळ्या सामान्य माणसाच्या गरजेच्या, हिताच्या, लॉजिकल मुद्द्यांबद्दल कोण बोलणार हो? खरं तर चुकी त्यांचीही नाहीये. जात, भाषा, प्रांत, धर्म याबद्दलच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतात. आज 2026 मध्ये टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय चेन यांसारख्या कित्येक गोष्टी आहेत ज्यामध्ये स्कोप आहे. मी असं अजिबात म्हणत नाही की आपली काहीच प्रगती होत नाही, परंतु आपला स्पीड अत्यंत कमी आहे. वी आर नॉट इन द रेस. कारण सरकार आणि सर्वच राजकीय नेते अनावश्यक गोष्टींमध्ये, अनवॉन्टेड, अननेसेसरी गोष्टींमध्ये बिझी आहे. आणि आपण पण वा वा काय साहेब बोलले, मस्त बोलले, काल काय बोलले रे, तुझ्या या सर्व सुविधांबद्दल काही बोलले, तुझ्या प्रगतीबद्दल काही बोलले, पुढच्या वर्षी तुझं 25-30% इन्कम कसं काय वाढू शकतं याबद्दल काही बोलले, तुझी मुलं कशी प्रगती करू शकतात याबद्दल काही बोलले. सगळेच केवळ एकमेकांना नावं ठेवण्यामध्ये पुढे आहेत. आपल्याकडे असे छोटे छोटे पार्ट झाले आहेत. ही 100 लोक त्या नेत्याची, ही 200 लोक त्या नेत्याची, ही 500 लोक ह्या नेत्याची. अरे डेव्हलपमेंट, प्रगतीच्या बाजूने कोण आहे? 100% लिहून देतो. आजच्या या व्हिडिओमध्ये पण 2-4 टकली कमेंट करायला येतील. अरे आई बापाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलं ना तर यांच्याकडे पैसे नसतील, पण राजकीय नेत्याच्या मागे धावायला सांगा यांना.